छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, विज्ञानांच्या बेसिक संकल्पना आणि चालू घडामोडी एवढा पाठ मी शिकवणार आहे. तरी तुझ्याकडे एकनाथ पाटील सरांचा ठोकळा असेल ते वाच, नोबल पब्लिकेशन भुतेकर सरांचं असेल ते वाच, सूरज शेख सरांचं पुस्तक असेल ते वाच. तुझ्याकडे काहीच नसेल तर पेपरला जाय, पेपरला गेल्यावर असे 4 बोट कर आणि मग खार कबूतर डोली डस्टर पिंजर उडाला, ज्याच्यावर येईल ते उत्तर. अंदाजे पंचे दावदार असे, नाहीच काय जमलं तर नाही घ्यायचा. चालू घडामोडीसाठी लक्षवेध आणि इद्रिस पठाण सरांचं टॉपर 77 सरळ सेवा. तू आमच्या परभणीत किंवा तू मराठवाड्यात बंबाट कॉफ्या केल्या. तू काही काही तर 12वीला होती त्या टायमाला एंगेजमेंट जवळली, नवरा कॉफ्या द्यायला असा हल्ला पोलीसवाल्यानं, नवरा कॉफ्या द्यायला आणि ती 12वीला, आणि 12वी होऊन काय तीर मारला तिनं, घरी तर स्वयंपाकच करायली आणि तू एवढा ओढा ताण करू लागला तील पास करण्यासाठी. म्हणजे सुधारणा काळाची गरज आहे, सुधारणा काय आहे काळाची गरज आहे. तिला पास करण्यासाठी बेजार होऊ लागला, कॉफ्या दिल्या तो तिला. 3ऱ्या मजल्यावर होती ती, खिडक्या चढू चढू तो त्याला कॉफ्या दिल्या. तुला प्रेम झालं तर लग्नाच्या पहिले, लग्न झाल्यावर तुला कळलं ह्या सर्व अंधश्रद्धा आहेत, हे का नाही. आणि सांगायचं तात्पर्य मोकार कुठे हे जे असे पिंपळाचे पानं काढायचं ना, तू अशी डड्डन असं काहीतरी काढायचं, बरोबर आहे. त्याला तू नाव दिलं दिल बाप्पा मेलेला बरा, तू इथं तू नाव, इथं तिचं नाव, बाजूचं आलं, अख्ख्या गावान तिच्या बाजूला नाव टाकलं, नेली ती थाळ, है का नाही. त्याच्यात ती तुला बोल ना तर तू काय करतो मग, खाली लिहितो कॉल मी आणि तिचा नंबर लिहितो. काहून, तिला त्रास व्हावा अशा विचारसरणीचा तू, म्हणून ती त्या नशिबात कधीच भेटली नाही. मग तू लाईफ टाइम दिलवाले, अरुण सक्सेना, सपना कोंथी, मामा ठाकूर, मेरे को उसके साथ गाना गाना है, मेला था. ते म्हणते मला लय भूक लागली. भूक लागली का, तुला मार पाहिजे टाइम लावून 30 मिनिटं. सध्या या भुकेची गरज आहे. किती खातो, 30 वर्ष झाली नसतं खाण्यातच दिवस घातले काही काही ना. बाब्या काल प्रश्न काय विचारला पाय, ए पुण्याला गेलता तू तयारी करायला, पुण्याला गेला तू, काय फिरला बापा तू, सहकार नगर, हडप सर, हे का नाही, स्वारगेट, बाप्पा बाप्पा. तिथं तुझं जुगाड, तुझं बोलण्याची भाषा, तुझं स्टँडर्डनेस, ती हे कपडे, ती आली एक नवीन पॅन्ट आली ना पोराची, ह्या गुडघ्याच्या वरी चालली ती पॅन्ट, तिथं जाऊन ते कपडे बदलले. तू काही गोष्टी बदलणं गरजेच्या आहेत. ते काय म्हणाले, गुंडा बनतो, गुंडा नको बनू. तू गुंडा बनल्यावर पोलिसाच्या हातात दंडा असते आणि दंडा एकाच ठिकाणी हाणतात. म्हणून तू हा गुंडा बिंडा नाही, तू फक्त सविनय पद्धतीनं है ना. कारण आता तू वय वाढलं, ए झाकण झुल्या, मनी पण बदलायचा तू, आथरून पाहून पाय पसरव नाही. आता तुझी वेळ आथरून बदलण्याची आली, म्हणजे आता आथरूनच बदलून टाकायचं, पाय कसे बी पसर, बदल, काळाची गरज है ना. गरजने वाले बादल कभी बरसते नाही, चुकीचं आहे. जिसको बरसना है उसको गरजना भी पड़ता है. मनी बदलायच्यात आपल्या आपण, है ना. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट नाही, करेक्ट प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. प्रत्येक मनी मध्ये बदल करायचा आहे. कधी करता येईल, वेळ, आणि त्या वेळेनुरूप तू काय मेहनत घेतो ते महत्वाचं. 10वी पासून तू शिकायलाय S + V + O सिंपल प्रेझेंट टेन्स शिकला का नाही तू. आता तुझा प्रॉब्लेम नाही, 10वी पर्यंत ज्या शाळेत शिकला त्या इंग्रजीचं मास्तर पैसे देऊन लागलेलं, त्याला इंग्रजी येईना, तुला समजना, मोकार कार्यक्रम झाला. ते काय करायचं, वर्गात यायचं, एकाला म्हणायचं वाच, एक जण वाचायचं, त्याची झोप झाली ते निघून जायचं. आणि काही काही मास्तरांनी काय केलं, एकदाच सांगायचं 200 शब्द पाठ कर, असं हाणायचं तुला ते. पण तुला मार लागत नव्हता. तू 10वीच्या आत 8 पोळ्या, खाराची फोड, तळलेल्या मिरच्या, शाळेत जाता लोकांचे लिंब गायब कर, कोणाचे आंबे चोरून ने, हे ते मोकार कुठाने. आणि म्हणून त्याकडे अँड्रॉइड मोबाईल नाही पाहिजे, तो इंस्टाग्रामला अकाउंट नाही पाहिजे, तो फेसबुकला अकाउंट नाही पाहिजे. आणि मग तू गरीब आहे, तू अख्खा शिक्षणाचा खर्च मी घेणार. त्याकडे मोबाईल काहीच नसला पाहिजे. तू म्हणशील मी रूमवर ठेवलं मास्तर आलं चू बनवेल, तू ताण घेऊ नको, मी लय डेंजर आहे, तू मला कधीच चू बनवू शकत नाही, मी कोणालाही चू बनवू शकतो, हे तुला कळावा. म्हणून असा कोणी असेल, आई शपथ तुला फ्री मध्ये शिकवणार, तू खाण्यापिण्याचं मीच करणार. पण काय, तो फेसबुक इंस्टाग्राम याच्यावर तू अकाउंट नाही पाहिजे, तू कुठंतरी इंस्टाग्रामवर चाळे केलेले नाही पाहिजेत. गॉगल 3ऱ्याचा, शर्ट 4थ्याचा, तुम्हाला रोख रोख त्याला बाप आहे, तो वजन 20 किलो, छापड मारली तर मुततो तू ते आगाव डायलॉग मला शिकवायचे नाही. ओके. गरीब लेकरांना पण मोफत शिकवण्याची संधी आपल्या इथं आहे. ज्यांना कोणाला असं टेन्शन असेल त्या लेकरांनी कॉल करा, तुम्हाला त्या ठिकाणी ती व्यवस्था निर्माण करून देईल. ओके. पुढं काय म्हणतंय, भारताची पहिली स्वदेशी बनावटीची आण्विक पाणबुडी कोणती, याचं उत्तर तुला आलं नसेल तर एकटा काय कर, घरी जा.
घरी गेल्यावर घरात कोणी नसेल दुपारी दारं खिडक्या बंद कर. दारं खिडक्या बंद करून घरामध्ये एक दावं पाय. दावं म्हणजे दोरी. त्याच्यानंतर तुझ्या गळ्याचं माप घे. त्या मापावरून महत्वाची गोष्ट, असा गोल राऊंडचा तुझा माप घे. एक खुर्ची घे, त्या खुर्चीवर उभा राहाय. फॅनच्या याच्यात ते अडकव, ते गळ्यात टाक, टीव्हीचा आवाज मोठा कर, जोरात बोंबल, ते दावं काढ. म्हणजे काय होईल, फ्रेश होशील. कारण शहरात आता तुला बोंबलता येणं ना, मरायचं नाही, जीवन एकदाच आहे हो. हा, नाही तर लगेच जय हिंद जय भारत. खुर्चीच्या पायावर बरोबर राहणार, तर खुर्ची सोडून जाशील तर मरशील. हा, तसं करू नको. हा, नाही तर मेला म्हणली, बोलता बोलताच मेला. तर पा काय म्हणतं या प्रश्नाचं उत्तर आहे अरिहंत. या इंग्रजांनी आपल्या भारतात काय आणलं माहिती आहे का? तंबाखू आणली. आणि या इंग्रजांनी आपल्या भारतात काय आणला? चहा आणला. तसं मुळात तंबाखू आणली पोर्तुगीजांनी आणि आफू आणला इंग्रजांनी, गांजा. बंबाट लोक पिऊन काय करू लागले, कोणी राजाला सल्यूट मारणं, कोणी राजाला विचारीनं, कोणी राजाची इज्जत करणं. ते सिराजुद्दौला पिसाळ्यावानी करायला लागलं की यार आपल्याला कोणीच विचारणं, काय करावं म्हणले. आणि म्हणून सर्वात महत्वाची गोष्ट होती की हे जे लोक गांजा विकायलेत है ना, हे जे लोक तंबाखू विकायलेत, आजकाल भारतात प्रत्येक जण काय म्हणते, आपला सकाळचा कार्यक्रमच होत नाही तंबाखू खाल्ल्याशिवाय. म्हणजे या इंग्रजांनी दलिंदरांनी आपल्याला एवढ्या बेकार सवयी लावल्या, त्या सवयी आपल्याला सध्या पण सुटत नाहीत. हा, मग यामुळे तो हा प्रॉब्लेम, गणिताच्या मास्तरांनी तुला शाळेत तुडू हाणलं, तो पोटच पिळ, तू या कमरेवर खडाच ठेव, तुला मुरगाच कर, है ना, असे ते कुठाने होते. बरं तू बी दलिंदर होता, 8 पोळ्या 10वीला असताना काला करून खायचा, तुला मार लागलाच नाही ना, यात कुठं सुधारणा होणार होती. म्हणजे तू नाही बोललेलं बरं याबद्दल, है ना. पुन्हा विषय बाजूला जातो, राष्ट्रपती दुसरीकडे निघून जाईल पुन्हा आपला. संतोष गाढवे म्हणते मला गर्लफ्रेंडनं धोका दिला, डॉक्टरकडे जाऊन चेक करून घे स्वतःला. ए डुकर तोंड्या, डॉक्टरकडे जाईन चेक कर. मी काय शिकवलं बे? ए फोक्या, मग शिकवणं काय चालू आहे? अरे दलिंदर तोंड्या, कुठाला आहे तू? तुम्हाला भेट एकदा, तुला गर्लफ्रेंड धोका नाही, तू आखा किरम्या जिरून टाकतो, डबल लाईफ टाइम तुला करंट झालं ना पाहिजे. तू फक्त भेट एकदा मला. भगुन्या तोंडाचे, तो तोंड आरशात पाहिल्यावर आरशाला लाज वाटते, तुला धोका नाही तर काय भेटल रे? उपराष्ट्रपती पदाची निवडणूक. हा, चल पाय, उपराष्ट्रपती पदाची निवडणूक आहे आणि म्हणून हिच्या संदर्भात आपल्याला माहिती पाहिजे आहे. जॉईन होत्या पोरांना पहिले, चला जॉईन व्हा सर्वांनी. ओके, हा जॉईन होय, आगाव काहीच बोलू नको, कामाचं शिकायचं आपल्याला काहीतरी. पहिले 4-5 दिवस झाले गळा बेकार आहे, कस तरी लाईव्ह यायलो ते नाही, तू आगाव फक्त सर मोकार बोला, सर असं बोला, ते तोंडावर झापडा हाणतो आता. थांब. ओके, त्याच्यामध्ये तुला क्लिअर दिसल. 2चा पाढा येत नाही म्हणते राहुल घोडके. तू जीव दे रे टरबूज तोंड्या, तू काय कर, जीव दे, जीव. तुला 2चा पाढा येत नाही ना, हा जीव दे तू, जीव.